आपलं जे केळीचं रोप आहे ते मला आज उपटावं लागलं. का उपटायला लागलं? कारण त्याच्यात आज पोगासड झाली. आता पोगासड का होती? व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला समजेल. आणि व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या अकाउंटला फॉलो करून घ्या. तर शेतकरी मित्रांनो, आता ही तुम्ही बघू शकता. बरेच शेतकरी काय म्हणलं की आपल्या बागेवर व्हायरस आला, असा त्यांचा गैरसंबंध झाला इथं की व्हायरस आलेला आहे प्लॉटवर. तर ही व्हायरस नाही, ही काय झाले, टेम्परेचरनं थोडंसं आपल्या रोप आहे की नाही त्याला चारका बसलेला आहे. टेम्परेचर आपल्या रोपाला सहन झालेलं नाही. कसं आता ऊन वाढत चाललंय, उन्हाळा आहे. तर ह्यासाठी काय केलं पाहिजे? तर इथं सिलिकॉनचा स्प्रे घेतलं पाहिजे शेतकऱ्यांना. सिलिकॉन काय करतं, पूर्णपणे एका पानावर लेअर तयार करतं, टेम्परेचरपासून सुटका देतं. तर पोगासड व्हायचं दोन मुख्य कारण आहेत. सगळ्यात आधी कारण तुम्हाला सांगतो, आपली रोपं नर्सरीतनं आली की आपण काय करतो, जेव्हा पाणी कमी जास्त होतं, ते पाणी जर जास्त झालं तर रोप लहान असतं. तर ते काय होतं, थोडंसं तिथंच आपलं पाणी जास्त झाल्यामुळं रोप थोडं नरमल्यानं होतं, थोडं सड चालू होती. ती आपल्याला लगेच दिसून येत नाही. तर आपण रानात लावली की रानात लावल्यानंतर एक 15 ते 20 दिवसांना ती सड चालू होते. आणि दुसरं एक कारण आहे, आपल्या रानात पहिल्यांदा ऊस असल्यामुळे ऊसात जास्त बुरशी असते. आपण काय करतो, रान लगेच तयार करतो, रानातली बुरशी मरत नाही. इथं जर बुरशीनाशक जर औषध आपण खाल्ली सोडली तरी आपली पोगासड होत नाही. खालून रोपाला बुरशी लागल्यामुळे ती रोपाची पूर्णपणे वाढ स्टॉप होती, मुळे काळ्या पडायला चालू होते. त्यामुळे सुद्धा पोगासड व्हायला आपली चालू होऊ शकते. तर शेतकरी मित्रांनो, पोगासड जी आहे ती 5-10 रोपं तर एकरात होतात. त्यामुळे जास्त टेन्शन घ्यायचं नाही. जर वाढत चालली तर खालनं बुरशीनाशक तुम्ही औषधं सोडू शकता. की असा कुठलाच प्लॉट नाही त्यात एक बी पोगासड होत नाही. थोडीफार पोगासड होतच असते.